नमस्कार मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आज आपण भारतीय राज्यघटना या विषयावर काही प्रश्न विचारणार आहोत. तर बघा तर तुम्हाला या प्रश्नांची किती उत्तरे येतात. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या राज्यघटनेत कलम 1 ते 4 कशा संदर्भात आहे? ऑप्शन आहेत: अ. नागरिकत्व, ब. मूलभूत हक्क, क. संघराज्य व राज्यक्षेत्र, ड. मूलभूत कर्तव्य. उत्तर आहे ऑप्शन क. संघराज्य व राज्यक्षेत्र. प्रश्न क्रमांक 2. भारतीय घटनेत सुरुवातीला किती कलमांचा समावेश होता? ऑप्शन आहेत: अ. 325, ऑप्शन ब. 395, ऑप्शन क. 465, ऑप्शन ड. 391. उत्तर आहे ऑप्शन ब. 395. प्रश्न क्रमांक 3. सप्टेंबर 1948 मध्ये भारत सरकारने हैदराबाद विरोधात कोणते ॲक्शन घेतले? ऑप्शन आहेत: ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ऑप्शन ब. ऑपरेशन फाल्कन, ऑप्शन क. ऑपरेशन पोलो, ऑप्शन डी. ऑपरेशन रेड. बरोबर उत्तर आहे ऑपरेशन क. ऑपरेशन पोलो. प्रश्न क्रमांक 4. अ. 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात भाषावार राज्य पुनर्रचनेचे तत्त्व स्वीकारण्यात आले. ब. नेहरू रिपोर्टमध्ये भाषावार प्रांत रचनेचे तत्त्व स्वीकारण्यात आले. ऑप्शन आहेत: दोन्ही चूक, ब. दोन्ही बरोबर, ऑप्शन क. अचूक, ब. बरोबर, ऑप्शन ड. अ बरोबर, ब चूक. बरोबर उत्तर आहे ब. दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 5. भाषावार प्रांत रचनेसाठी पोट्टी श्रीरामलू यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला. ते कोणत्या राज्याचे होते? ऑप्शन आहेत: अ. तामिळनाडू, ब. कर्नाटक, क. आंध्र प्रदेश, ड. केरळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 6. 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आले. त्यामध्ये कोणते सदस्य होते? ऑप्शन अ. फजल अली, ऑप्शन ब. के. पन्नीकर, ऑप्शन क. पट्टाभी सीतारामय्या, ऑप्शन ड. हृदयनाथ कुंजरू. ऑप्शन आहेत: अ. ब. क, ऑप्शन 2 अ. ब. ड, ऑप्शन 3 अ. ब. क. ड, ऑप्शन 4 अ आणि ब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 अ. ब. क. प्रश्न क्रमांक 7. 1960 मध्ये बॉम्बे प्रांताचे विभाजन करून कोणती राज्य निर्माण केली? ऑप्शन आहेत: महाराष्ट्र व गुजरात, ब. महाराष्ट्र व मध्य प्रदेश, क. गुजरात व मध्य प्रदेश, ड. गुजरात व राजस्थान. बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र व गुजरात. प्रश्न क्रमांक 8. जून 2014 रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणत्या राज्याची निर्मिती केली? ऑप्शन आहेत: अ.
छत्तीसगड, ब. तेलंगणा, क. मद्रास, ड. अमरावती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. तेलंगणा. प्रश्न क्रमांक 9. 1950 मध्ये संयुक्त प्रांताचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले? ऑप्शन आहेत अ. उत्तर प्रदेश, ब. मध्य प्रदेश, क. राजस्थान, ड. उत्तराखंड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 10. मद्रास व म्हैसूर प्रांताची नावे बदलून त्यांना अनुक्रमे कोणती नावे देण्यात आली? ऑप्शन आहेत अ. आंध्र प्रदेश व कर्नाटक, ब. तामिळनाडू व कर्नाटक, क. कर्नाटक व तामिळनाडू, ड. कर्नाटक व केरळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. तामिळनाडू व कर्नाटक. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेत नागरिकत्वाच्या तरतुदीसाठी कोणते कलमे आहेत? ऑप्शन आहेत अ. कलम 1 ते 4, ऑप्शन ब. कलम 5 ते 11, ऑप्शन क. कलम 12 ते 35, ऑप्शन ड. कलम 36 ते 52. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. कलम 5 ते 11. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या विकासातील योगदानाच्या सन्मानार्थ प्रवासी भारतीय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ऑप्शन अ. 11 जानेवारी, ऑप्शन ब. 9 जानेवारी, ऑप्शन क. 31 जानेवारी, ऑप्शन ड. 15 जानेवारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. 9 जानेवारी. प्रश्न क्रमांक 13. अ. भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची पद्धत असल्याने राज्याचे स्वतंत्र नागरिकत्व बहाल केले जात नाही. ब. USA आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाचा तरतूद आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन अ. दोन्ही बरोबर, ऑप्शन ब. दोन्ही चूक, ऑप्शन क. अ बरोबर, ब चूक, ऑप्शन ड. अ चूक, ब बरोबर. बरोबर उत्तर आहे दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत? ऑप्शन आहेत भाग 1, ऑप्शन ब. भाग 2, ऑप्शन क. भाग 3, ऑप्शन ड. भाग 4. बरोबर उत्तर आहे भाग 3. प्रश्न क्रमांक 15. मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ऑप्शन आहेत अ. कायदेमंडळ, ऑप्शन ब. न्यायमंडळ, ऑप्शन क. कार्यकारी मंडळ, ऑप्शन ड. भारतीय सेना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. न्यायमंडळ. Thank you for watching my channel. Guys, please subscribe, like and share.